नॉन फायनाईट वर्ब मधला दुसरा जो पार्ट आपण घेणार आहोत या नॉन फायनाईट वर्ब मध्ये बघा ॲक्टिव्हाइजचं पॅसिवाइज करत असताना यामध्ये आपण टू इन्फिनिटिव्ह वापरतोय टू प्लस वर्ब या टूला इकडं आपण घेतलं आणि यातल्या मूळ रूपाचं डूच्या मूळ रूपाचं रूपांतर बी मध्ये केले क्रियावाचकाचे तिसरं रूप. थोडंसं असं लक्षात ठेवायचं की टूचं रूपांतर इथं टू बी मध्ये करायचं आणि क्रियावाचकाचं कितवं करायचं आहे तिसरं रूप करायचं आहे. ही रचना लक्षात ठेवा. त्यामध्ये सगळ्यात पहिला आपण नियम घेतोय तो म्हणजे वाक्यात want, promise, hope, expect, propose या सकर्मक क्रियापदानंतर म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत हे स्वतःच या सकर्मक क्रियापदानंतर टू प्लस हे मूळ रूप इन्फिनिटिव्ह आलं टू इन्फिनिटिव्ह प्लस ऑब्जेक्ट ही रचना आल्यास एक प्रकारे हा एवढा नॉन फायनाईट क्लॉजच असतो ज्याला स्वतःचा कर्ता नसतो काळ नसतं त्याला नंबर नसतं अशी रचना आहे ती टू प्लस वर्ब. ही रचना आल्यास बघा यामध्ये आपण पाहूया आपण ॲक्टिव्हाइजमध्ये सुरुवातीला सब्जेक्ट येईल आणि सब्जेक्टच्या नंतर ह्या वर्ब पैकी एक वर्ब येईल. समजा मी तुम्हाला समजण्यासाठी इथे एक घेतोय वॉन्ट. मग ते वॉन्ट असन वॉन्ट्स असन किंवा वॉन्टेड असन त्या रूपामध्ये बदल होऊ शकतो. हे झालं याच्यातलं ट्रान्झिटिव्ह वर्ब. यापुढे ही रचना आली बघा टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग प्रश्न असा पडला असेल प्रत्येकाला की सर हे सब्जेक्ट आहे हे इथलं येणारं वर्ब हे कसं आहे ट्रान्झिटिव्ह आहे सकर्मक मग याचं कर्म कुठं आहे हे कर्म याचं आहे का तर नाही आहे हे कर्म ह्या आधीच्या इन्फिनिटिव्हचं आहे लक्षात ठेवायचं हे याचं कर्म आहे. मग याचं कर्म कुठं आहे तर हा पूर्ण नॉन फायनाईट जो क्लॉज असतो लक्षात ठेवायचा हाच पूर्ण ऑब्जेक्टचं काम करत असतो आणि हे ऑब्जेक्ट कोणाचं असतं या क्रियापदाचं असतं म्हणून याला आपण सकर्मक क्रियापद म्हटलेलं आहे. पण आपल्याला पॅसिवाइज करायचं आहे पण ह्या सब्जेक्ट ह्या वर्बला आणि ह्या ऑब्जेक्टला घेऊन नाही करायचं आहे तर हे आतल्या आतच करायचं आहे ह्या रचनेचं. म्हणून इथलं सब्जेक्ट आणि इथलं जे वर्ब जशाच्या तसं तुम्ही वापरा लागेल तुम्हाला जे ट्रान्झिटिव्ह वर्ब येईन ते आणि ह्या आतमध्ये जो गोंधळ घालायचा आहे तो घालायचा आहे. त्याच्यामध्ये काय येईल हे ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल म्हणजे काही इथे येणार आहेत का तर नाही हे ऑब्जेक्ट सुरुवातीला म्हणजे या रचनेच्या आधी इथे येईल हे ऑब्जेक्ट आले आणि ह्या टू प्लस वर्बचं रूपांतर करायचं आहे तुम्हाला टू बी प्लस वर्बचं किती रूप झालंय तिसरं रूप. ही झाली पॅसिवाइजची रचना. मग त्यामध्ये आपण उदाहरण घेतलंय बघा आय वॉन्ट टू हेल्प यू असं मी उदाहरण घेतलंय. चला एवढ्याचं सांगा काय होईल आय वॉन्ट यू हे आलं याच्यामध्ये. टू हेल्पचं काय होईल सांगा टू बी हेल्प्ड हे झालं याचं उत्तर एक. दुसरं घेतलं बघा ही होप्स टू पास द एक्झाम एवढ्या याचं सांगा काय होईल ही होप्स द एक्झाम. टू पासचं झालंय टू बी पास्ट. तिसऱ्या यामध्ये आय प्रॉमिस टू गिव्ह यू अ बुक. आता एक लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आय प्रॉमिस टू गिव्ह ह्या टू इन्फिनिटिव्ह नंतर हे डाय ट्रान्झिटिव्ह मध्ये याच्याकडं एक आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हे एक आहे डिरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे दोन वेळेस याचं पॅसिवाइज होऊ शकतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण घेतलंय बघा आय प्रॉमिस हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपण सुरुवातीला घेऊ यू. टू गिव्हचं झालं याच्यामध्ये टू बी गिवन अ बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण कोणताही प्रिपोजिशन विना जोडलेला आहे. आणि दुसरं उत्तर काढलं आपण आय प्रॉमिस अ बुक हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण आधी घेतलंय. टू गिव्हचं झालंय टू बी गिवन आणि हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट थर्ड फॉर्म नंतर आपण टू प्रिपोजिशन जोडलं टू यू. हे फार महत्वाचं आहे.
इन्फिनिटिव्हचा आपण दुसरा नियम शिकतोय आता बघा. यामध्ये वाक्याची सुरुवात, ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्याची सुरुवात इट इज टाइम किंवा इट वॉज टाइम, इट इज टाइम या रचनेने होत असेल व त्यानंतर म्हणजे या रचनेच्या नंतर टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे नॉन फायनाईट क्लॉज येत असेल, लक्षात ठेवायचं. टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना आल्यास पॅसिव्ह वॉइसमध्ये इट इज टाइम नंतर येणारे ऑब्जेक्ट हे फॉर या फिक्स प्रेपोजिशनने जोडावे. म्हणून याला फॉर टू क्लॉज देखील म्हणतात. आपण थोडीशी रचना क्लिअर करून घेऊ. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये काय होईल, इट इज टाइम ही रचना घेतली, यापुढे हा नॉन फायनाईट क्लॉज आला टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे एवढ्याच भागामध्ये तुम्ही काय करा, पॅसिव्ह वॉइसची रचना तयार करा. बघा यांच्याकडे ही सुरुवात पक्की झाली. इट इज टाइम, टाइम हे स्वतःच याच्यातील नाऊन आहे. पॅसिव्ह वॉइस करत असताना तुम्ही इट इज टाइम ही रचना जशाच तशी घेतली आणि याच्याच बाजूला जर ऑब्जेक्ट जसं तसं तुम्ही इथं जर वापरले तर हे चुकण्याची दाट शक्यता आहे. कारण हे नाऊनच्या रूपात आहे आणि हेही नाऊन किंवा प्रोनाऊनच्या रूपात असताना दोन नाऊन आजूबाजूला बसणार नाही, यांच्यामध्ये संबंध दाखवण्यासाठी प्रिपोजिशन आवश्यक आहे. म्हणून या रचनेमध्ये इथं तुम्हाला फॉर वापरून मग पुढे घेतलं तुम्ही ऑब्जेक्ट आणि टू प्लस वर्बचं केलं तुम्ही टू बी प्लस वर्बचं किती रूप केलं, तिसरं. म्हणजे अशा प्रकारे बघा बरं हे फॉर आणि टू येऊन हा फॉर टू क्लॉज तयार झाला, इन्फिनिटिव्ह क्लॉज. उदाहरणार्थ आपण बघूया त्याच्यामध्ये इट इज टाइम टू स्टार्ट द वर्क. काम सुरू करायची वेळ झाली. चला, टू स्टार्ट द वर्क याचं उत्तर झालं इट इज टाइम फॉर द वर्क टू बी स्टार्टेड. दुसरं दिलं मी इथं इट इज टाइम टू लर्न इंग्लिश. It is time for English to be learnचं तिसरं रूप तयार झालं, learned. It is time to stop the work. It is time for the work to be stopped. आता जी रचना आपण वापरणार आहोत त्यामध्ये बघा वाक्याची सुरुवात इट इज पॉसिबल किंवा इट इज इम्पॉसिबल ने होते व त्यानंतर टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे परत नॉन फायनाईट क्लॉज वापरला जातो. ही रचना येते. पॅसिव्ह वॉइसमध्ये इट इज पॉसिबल म्हणजे हे प्रेझेंट पॉसिबिलिटी दाखवतं आणि हे प्रेझेंट इम्पॉसिबिलिटी दाखवतं. बघा इट इज पॉसिबल किंवा इट इज इम्पॉसिबल ऐवजी कॅन किंवा कॅन नॉट हे मॉडेल वापरावे. रचना सगळ्यात पहिले बघा इट इज पॉसिबल किंवा इम्पॉसिबल वापरले व त्याच्यापुढे टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना आली. पॅसिव्ह वॉइसमध्ये आता यामध्ये इट इज टाइमचा नियम फॉलो नाही करायचा आहे, लक्षात ठेवायचं. मग इथला जो ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला वापरला गेला, हा सब्जेक्टच्या रूपात आला, हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. आणि इट इज पॉसिबल किंवा इम्पॉसिबलसाठी तुम्ही मॉडेल वापरलं, पॉसिबलसाठी कॅन, इम्पॉसिबलसाठी तुम्ही कॅन नॉट हे मॉडेल वापरलंय. त्यानंतर कॅन किंवा कॅन नॉट नंतर हे टू जसंच्या तसं जर घेतलं असतं तर ही रचना झाली असती टू बी प्लस वर्बचं किती रूप झालं, थर्ड फॉर्म.
पण यामध्ये कॅन किंवा कॅन नॉट या मॉडेलच्या नंतर तुम्हाला टू इन्फिनिटिव्ह मार्करवाला मूळ रूप वापरता येत नाही. त्याच्यामुळं हे याच्यातून निघून जाते. तरी पण इथं इन्फिनिटिव्ह तयार होते. कॅन बी किंवा कॅन नॉट बी प्लस वर्बचं तिसरं रूप. उदाहरण बघा त्यामध्ये, इट इज पॉसिबल टू फिनिश द वर्क इन टाइम. वेळेत काम करणं शक्य आहे. मग याचं झालं असतं बघा, टू फिनिश द वर्क. मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट झालंय द वर्क. इट इज टाइमचं झालंय कॅन. बी फिनिश्ड इन टाइम. दुसरं घेतलं असतं आम्ही, इट इज इम्पॉसिबल टू फॉलो देम. त्यांचं पाठलाग करणं अशक्य. मग याच्यामध्ये टू फॉलो देम. देमचं झालं यामध्ये दे. इट इज इम्पॉसिबलसाठी घेतलं आपण कॅन नॉट बी. फॉलोचं तिसरं रूप घेतलं असतं आपण फॉलोड. जर ही रचना प्रश्नार्थी असती तर काय झालं असतं, ते असं झालं असतं बघा, इज इट पॉसिबल टू कॅच हिम. त्याला पकडणं खरंच शक्य आहे का? हो. मग याच्यामध्ये इज इट पॉसिबल टू कॅच हिम. हिमच्या ऐवजी इथं ऑब्जेक्टचं तुम्ही सब्जेक्ट घेत असतं ही, आणि हे मॉडेल सुरुवातीला आलं असतं तर काय झालं असतं, कॅन ही बी. कॅचचं तिसरं रूप झालं कॉट. हे झालं असतं त्याचं आन्सर. पुढची एक रचना आपण आता पाहतोय त्यामध्ये बघा, वाक्यात इट इज नंतर पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह येत असेल व त्यानंतर ड्युटी हे नाऊन येते. या रचनेनंतर टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना आल्यास पॅसिव्हाइजमध्ये पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हचे रूपांतर सब्जेक्टिव्ह केसमध्ये करावे व त्यापुढे ड्युटी या नामाच्या अर्थाने एम इज आर सपोज्ड ही रचना वापरावी. रचनेमध्ये पाहूया आपण. याच्यामध्ये आले बघा, इट इज आणि इथं येईल पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. म्हणजे हे येईल याच्यामध्ये पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, जे प्रोनाऊनच्या रूपातही असू शकतं किंवा नाऊन आलं तर नाऊनला अपोस्ट्रॉफी एस म्हणून लागेल. याच्यापुढे ड्युटी हे नाऊन आले आणि त्यापुढे टू प्लस वर्ब प्लस हे ऑब्जेक्ट असो नसो हे नॉन फायनाईट क्लॉजची रचना आलेली असते. पॅसिवाईज करत असताना इथलं इट इज निघून जाईल आणि यापासून सब्जेक्ट तयार होईल. सब्जेक्टिव्ह केसमध्ये रूपांतर करा आणि ड्युटी ह्या नामानं याच्यामध्ये एम इज आर सपोज्ड, कारण कर्तव्य हे कधी पण गृहीत धरलेलं असतं, ग्राह्य असतं, म्हणून इथं वर्ब वापरलं सपोज्ड. आणि हे टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट घ्या. ही रचना वापरा. थोडक्यामध्ये पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणकोणते ते आपण थोडंसं पाहून घेऊया. हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि त्याचं रूपांतर तुम्हाला पुढे सब्जेक्टमध्ये करायचं आहे, लक्षात ठेवायचं. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये समजा मी माय आणि इथं घेतलं असतं मी ड्युटी, तर इथं गृहीत धरलं असतं आय एम सपोज्ड डॅश डॅश डॅश. काय केलं असतं ते. इथे जर मी इथं घेतलं असतं आवर ड्युटी, तर या ठिकाणी आवरचं झालं असतं वी आर सपोज्ड डॅश डॅश. इथं मी घेतलं असतं युअर ड्युटी, तर इथं झालं असतं यू आर सपोज्ड
याच पद्धतीने तुम्ही इथं हीज ड्युटी असतं तर ही इज सपोज्ड, हर ड्युटी असतं तर शी इज सपोज्ड, इथं दिअर ड्युटी असतं तर दे आर सपोज्ड, इथं जर वन्स ड्युटी असतं, समजा मी इथं असं वन्स लावलं, वन्स ड्युटी, तर त्या वनला जसं तसं आम्ही वापरलं असतं वन इज सपोज्ड. जर इथं एव्हरी वन्स असतं तर इथं एव्हरी वनला आम्ही जसं तसं वापरलं असतं एव्हरी वन इज सपोज्ड. जसं उदाहरण येईल तसं तुम्ही वापरा. बघा उदाहरण त्यातलं मी घेतलं, इट इज युअर ड्युटी टू स्टडी हार्ड. हे तुझं कर्तव्य आहे अभ्यास करणे. ह्याच्यातलं इट इज निघून गेले आणि ह्या युअर ड्युटीचं झालं यू आर सपोज्ड टू स्टडी हार्ड. हे झालं त्याचा आन्सर. दुसरं घेतलं मी इथं, इट इज आवर ड्युटी टू हेल्प द पुअर. यामध्ये इट इज निघून गेले, आवर ड्युटीचं झालं वी आर सपोज्ड टू हेल्प द पुअर. हे जर नकारार्थी वाक्य असते, समजा असे आले असते, इट इज नॉट आवर ड्युटी टू वेस्ट द टाइम. हे आपलं कर्तव्य आहे की वाया न घालवणे. म्हणजे याच्यातलं एक कॅन्सल झालं असतं आणि याच्यात आलं असतं वी आर नॉट सपोज्ड टू वेस्ट द टाइम. लक्षात ठेवायचं हे नॉट कुठं वापरलं, या ठिकाणी वापरलं, इथं वापरलेलं नाही. नॉन फायनाईट वर्बची रचना आहे. यामध्ये तुम्हाला टू इन्फिनिटिव्ह म्हणजे वॉन्ट, मग वॉन्ट सारखे काही सकर्मक क्रियापद आहेत आमच्या इकडं. वॉन्ट, प्रॉमिस, प्रपोज, होप, एक्सपेक्ट यासारखी ही जी क्रियापद आहे यांच्या पुढं टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना आलेली आहे. म्हणजे हा नॉन फायनाईट क्लॉज आहे. आपल्याला हे आय वॉन्ट सब्जेक्ट अँड वर्बला याच्यात न वापरता फक्त एवढ्या बॉक्समध्येच पॅसिवाईज करायचं आहे. हा नियम आहे आपला. द लेटरची रचना होणार नाही यामध्ये. आय वॉन्ट टू बी हे पण रचना होणार नाही. आय वॉन्ट द लेटर टू बी रिटर्न ही नंबर सीची रचना झालेली याच्यात. आय वॉन्ट टू बाय धिस बुक या रचनेमध्ये आपल्याला वॉइस करायचं आहे. आय वॉन्टेड होईल का, तर नाही. टेन्समध्ये बदल करता येणार नाही. आय वॉन्ट धिस बुक टू हॅव बीन होणार आहे का, तर नाही. आय वॉन्ट धिस बुक बिईंग होईल का, तर नाही. आय वॉन्ट धिस बुक टू बी बॉट थर्ड फॉर्म पाहिजे नंबर डी. आय एक्सपेक्टेड टू फिनिश द वर्क इन टाईम. आय एक्सपेक्टेड फॉर ही रचना होईल का, तर नाही. आय एक्सपेक्टेड द वर्क टू बी फिनिश्ड इन टाईम नंबर बी उत्तर झालं त्याचं. कारण याच्यामध्ये टू हॅव बीन आहे, याच्यामध्ये बीइंग आहे, ह्या रचना होत नाहीत. मॅकबेथ होप्ड टू सक्सीड डंकन. मॅकबेथ होप डंकन टू सक्सीड होईल का, तर नाही. मॅकबेथ होप डंकन टू बी सक्सीडेड नंबर बी उत्तर त्याचं. दे प्रपोज टू बिल्ड अ डॅम फॉर इरिगेशन पर्पजेस. दे प्रपोज्ड हे पास्ट टेन्समध्ये हे होणार नाही आहे. दे प्रपोज फॉर ही रचना यांच्याकडे नाही आहे. दे प्रपोज अ डॅम टू बी बिल्ड आहे येतं तर नाही आहे. दे प्रपोज अ डॅम टू बी बिल्ड फॉर इरिगेशन पर्पजेस नंबर डी. आय प्रॉमिस टू हेल्प यू एवढ्याचं करा. आय प्रॉमिस यू टू हॅव बीन होईन का, तर नाही. आपल्याला प्रेझेंट इन्फिनिटिव्हच पाहिजे पॅसिव रचनेमध्ये. आय प्रॉमिस यू टू बी हेल्प नंबर बी उत्तर त्याचं. ही वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश. ही वॉन्ट्स इंग्लिश टू बी लर्न्ड हेच उत्तर झालं त्याचं. शी प्रॉमिसेस टू प्रेझेंट मी अ नाईस गिफ्ट. याच्यामध्ये टू प्रेझेंट या डायरेक्ट ट्रान्झिटिव्ह वर्बला दोन ऑब्जेक्ट आलेले. हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, हे झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. शी प्रॉमिसेस मी याच्यामध्ये पहिलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेतलेलं आहे बघा. शी प्रॉमिसेस मी टू बी प्रेझेंटेड अ नाईस गिफ्ट ए नंबरचं उत्तर होतं आहे. शी प्रॉमिसेस अ नाईस गिफ्ट हे डिरेक्ट ऑब्जेक्ट घेतलेलं आहे. टू बी प्रेझेंटेड टू मी हे फार महत्त्वाचं आहे. टू
नंबर बी. ओनली ए अँड बी हे याचा आन्सर झाला नंबर 2. पुढची जी रचना आहे मित्रांनो ती म्हणजे इट इज टाईम. या रचनेच्या नंतर जर तुम्हाला नॉन फायनाईट क्लॉज दिसला तर त्याचं पॅसिवाईज करत असताना इट वॉज टाईम ती रचना होणारच नाही आहे. इट इज टाईम जशाच तसे ठेवावे आणि पुढे ऑब्जेक्ट जोडत असताना याच्यामध्ये फॉर हे फिक्स प्रिपोजिशन वापरावे. इट इज टाईम फॉर द टेलिग्राम टू हॅव बीन हे उत्तर होईल का तर नाही, इथपर्यंत बरोबर आहे. इट इज टाईम फॉर द टेलिग्राम टू बी सेंट हे उत्तर झालं नंबर सी. इट इज टाईम ही रचना आली परत टू स्टॉप द वर्क याच्यामध्ये द राहिलेलं आहे. इट इज टाईम फॉर द वर्क टू हॅव बीन होईन का तर नाही. इट इज टाईम फॉर द वर्क टू बी स्टॉप नंबर बी उत्तर त्याचं. इट इज टाईम टू रिपेअर द वॉच. इट वॉज टाईम हे दोन्ही पण होणार नाही आहे. इट इज टाईम फॉर द वॉच टू बी रिपेअर्ड नंबर सी. इट्स टाईम टू लर्न मराठी. इट्स टाईम मराठी टू बी लर्न हे होणार नाही, याच्यामध्ये फॉर रचना नाही. इट्स टाईम फॉर मराठी टू हॅव बीन हे पण होणार नाही. इट्स टाईम फॉर मराठी टू बी लर्न ही रचना याच्यामध्ये आलेली आहे. इट इज टाईम टू स्टार्ट अवर वर्क. इट इज टाईम फॉर अवर वर्क बीइंग होईन का तर नाही, आपण टू बीची रचना पाहिजे. इट इज टाईम फॉर अवर वर्क टू बी स्टार्टेड नंबर बी उत्तर त्याचं. फिल इन द ब्लँक्समध्ये बघा इट इज टाईम फॉर म्हणजे ही पॅसिवाईजची रचना आहे. याच्यामध्ये आपल्याला रचना टू बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म पाहिजे. इट इज टाईम फॉर द शॉप्स शुड बी होईल का तर नाही. टू हॅव बीन होईन का तर नाही. हे तर होईन का रचना नाही, उत्तर झालं नंबर डी. याचं उत्तर करत असताना इट इज टाईमचा नियम इथे वापरू नये. तर इट इज पॉसिबल याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट पॉसिबिलिटीचा बोध होतो. टू स्टडी इंग्लिश ग्रॅमर हे याच्यातलं ऑब्जेक्ट आहे. इंग्लिश ग्रॅमर कॅन बी प्रेझेंट पॉसिबिलिटी आहे त्याच्यामुळं कॅन बी स्टडी हे उत्तर झालं नंबर ए. इट इज इम्पॉसिबल म्हणजे प्रेझेंट इम्पॉसिबिलिटीचा बोध होतो याच्यामध्ये. टू अनडू व्हॉट हॅज बीन डन हे याच्यातलं क्लॉज ऑब्जेक्ट आहे. व्हॉट हॅज बीन डन इथंही क्लॉज आहे, इथंही क्लॉज आहे, इथंही क्लॉज आहे, इथंही क्लॉज आहे. आपल्याला प्रेझेंट इम्पॉसिबिलिटी दाखवायची आहे तर इथं इम्पॉसिबिलिटी दिसत नाही. इथं कांट बी अनडन हे झालं त्याचं उत्तर नंबर सी थर्ड फॉर्म आवश्यक आहे. इज इट पॉसिबल प्रश्नार्थी रचना आहे. इज इट पॉसिबल टू बाय फर्निचर ऑन इन्स्टॉलमेंट्स मग याचं कांट होईन का तर नाही आहे. इथं काय होईल मग कॅन, कारण प्रेझेंट पॉसिबिलिटी विचारली त्यांनी. कॅन फर्निचर बी बॉट ऑन इन्स्टॉलमेंट नंबर बी उत्तर त्याचं. पुढच्या टाईपमध्ये बघा इट इज रचनेनंतर बघा इट इज युअर ड्युटी हे याच्यातलं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हचा नियम आहे आपल्याला माहीत असेल. याचं आपल्याला सब्जेक्टिव्ह केसमध्ये रूपांतर करायचं आहे आणि ड्युटी या नाऊननुसार त्याच्या अर्थानं आपल्याला ॲम इज आर सपोज्ड ही रचना घ्यायची आहे. मग चला याच्यामध्ये इट इज युअर ड्युटी टू अटेंड द क्लास रेग्युलरली. यू आर ऑर्डर्ड होईन का तर नाही. यू आर काय घ्यावं लागेल आपल्याला सपोज्ड. यू आर सपोज्ड टू अटेंड द क्लास रेग्युलरली हे नंबर उत्तर आलं. इट इज युअर ड्युटी टू मेक टी इन द इव्हिनिंग. यू आर ऑर्डर्ड होईन का तर नाही. यू आर प्रॉमिस्ड पण नाही. यू आर सपोज्ड टू मेक टी इन द इव्हिनिंग नंबर सी. इट इज युअर ड्युटी टू ओबे युअर पॅरेंट्स. युअर ड्युटी आलेलं आहे. इथं यू आर नाही होत, हे पण होत नाही. यू आर रिक्वेस्टेड पण नाही. यू आर सपोज्ड टू ओबे युअर पॅरेंट्स नंबर डी उत्तर त्याचं.